कामथे गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात अहो कामथे गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात रामनवमीच्या या सणात नाचे भक्त सारा आनंदात रामनवमीच्या या सणात नाचे भक्त सारा आनंदात कामते गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात कामते गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात रामनवमीच्या या सणात नाचे भक्त सारा आनंदात 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 कशी मंदिराची जागा ठरली गर्द झाडी सभोवताली श्रीराम सेवक भारी मंडळी मिरवणुकीला तुझ्या डंगरी तुझ्या डंगरी तुझ्या डंगरी मिरवणुकीला तुझ्या डंगरी तुझ्या बसाना ठेव सुखात श्रीराम एकच मुखात तुझ्या बसाना ठेव सुखात श्रीराम एकच मुखात रामनवमीच्या या सणात नाचे भक्त सारा आनंदात 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 हो कामते गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात कामते गावी महिमा भारी होतोय साजरा दोषात रामनवमीच्या या सणात नाचे भक्त सारा आनंदात 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 रसिक हो प्रभू रामाचं नामस्मरण झालं रसिक हो प्रभू रामाचं नामस्मरण झालं या ठिकाणी आम्ही सविनय सादर करीत आहोत राधा कृष्णाच्या प्रेमाची प्रेम कहाणी राधा कृष्णाच्या प्रेमाची प्रेम कहाणी राधा कृष्णाची प्रेम लीला म्हणजेच राधा कृष्णाची रासलीला राधा कृष्णाची प्रेम लीला म्हणजेच राधा कृष्णाची रासलीला रासलीला रासलीला
अगं राधे एवढी कशामध्ये बघून आलेस? अरे काना तुला बसचा आवाज कुठला बोलाय त्यावेळी तुझा हरवून गेले. हो का खरं? अरे काना अरे काना शेवटी तुला पकडलं. अरे काना चल खूप दिवस झाला आता मी निघते. अगं राधे अजून थोडा वेळ थांब ना. तुझे माझे प्रेम हे काना तुझे माझे प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावला. तुझे माझे प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावला. बहरली प्रीत ही जन्मोजन्माची आज या वृंदावना. बहरली प्रीत ही जन्मोजन्माची आज या वृंदावना. तुझे माझ प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावना. तुझे माझ प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावना. वगैरे प्रीत ही जन्मोजन्मती आज या वृंदावना. वगैरे प्रीत ही जन्मोजन्मती आज या वृंदावना. तुझे माझे प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावना. तुझे माझे प्रेम हे काना आहे साऱ्यांना ठावना. बहरे प्रीत ही जन्मोजन्मती आज या वृंदावना. बहरे प्रीत ही जन्मोजन्मती आज या वृंदावना. बहरेली प्रीत ही जन्मोजन्माची आज या वृंदावना. हॅलो आलेलं पारितोषिक भवानी कंस्ट्रक्शनचे मालक श्री सुहास ढांगडे व सर्व कामगार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी
601 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्रीदेव जागेश्वर कला क्रीडा नमन मंडळ परचुरी कळंबटेवाडी शतशः मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. झुंजुमुंजू पाठ झाली, कोंबड्यानं बांग दिली. झुंजुमुंजू पाठ झाली, कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाल आली, पक्ष्यांचा किलबिला. गाई गुरांचं गोठ्यामध्ये हंबळणं आणि यातच सारा गवळीवाडा जागा झाला. अन मथुरा बाजारात जाण्याची आपापली तयारी करू लागला. रसिका हो, सविनय सादर करतोय बांग कोंबड्याची, बांग कोंबड्याची. भल्या भल्या या पहाटेला कोंबड्या जागवी दुनियेला. भल्या भल्या या पहाटेला कोंबड्या जागवी दुनियेला. जाग आली ही त्रिभुवनाला, जाग आली ही त्रिभुवनाला. सारा गाव जाग झाला. भल्या भल्या या पहाटेला कोंबड्या जागवी दुनियेला. भल्या भल्या या पहाटेला कोंबड्या जागवी दुनियेला. हो
सखी बाई आता बाई कधी दात्यावरती राते राणी अंधावली गेली उजवून सारी धरती सखी बाई आता बाई कधी दात्यावरती राते राणी अंधावली गेली उजवून सारी धरती गेला चंद्र हमावळतीला गेला चंद्र हमावळतीला अमर फुटलेला फुललेला जाग आली ही त्रिभुवनाला जाग आली ही त्रिभुवनाला सारा गाव जाग झाला हॅलो आलेला पारितोषिक विजय शेठ फाळके व गार्विक प्रशांत फाळके विजय शेठ फाळके व गार्विक प्रशांत फाळके यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी आम्ही नमन मंडळ यांचे ऋणी आहोत धन्यवाद 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 बाय 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 किती का उशीर चंद्रा अगे चंद्रा कागा मग राधा अग पहाट झाली सूर्य माथ्यावर यावा अगं बाजारी जायला उशीर होतोय हो ग बाई बाजारी जायला खूपच उशीर होतोय अग आपापल्या मालाची आरोली द्या आणि धरा बघा बाजाराची वाट हो चला लवकर सुटला वारा पाटीचा पारा गव बिंदूचा पडती धारा सुटला वारा पाटीचा पारा गव बिंदूचा पडती धारा येतो अंगी हा शारा येतो अंगी हा शहरा घाई करा ग घाई करा चला जाऊया बाजारा माठ भरा ग माठ भरा चला जाऊया बाजारा ये तो अंगी हा शारा, गाई करा
डॉक्टरांनी कमाडी शोभे त्यान भांगडी डॉक्टरांनी कमाडी शोभे त्यान भांगडी सूर्य किरण कोवळी पडती अंगणी झुके दाट सजली वाट सात पक्षांची करुणी लाट कोकिळेच्या त्या मधुपरा कोकिळेच्या त्या मधुपरा गाई करा जरा जाऊया बाजारा माठभरा जरा जाऊया बाजारा घाई करा चला जाऊया बाजारा माठ भरा चला जाऊया बाजारा Hey! झाडे पाने फुलेली आली बहरली हर्षवाटी हवनाला निसर्ग पाहून हर्षवाटी हवनाला निसर्ग पाहून झाडे पाने फुलेली आली बहरली अगं हिरा सारा आवरा बसारा रवी राजा हो देतो इशारा कोई माठ हा सावरा कोई माठ हा सावरा गाई करा चला जाऊया बाजारा माठ भरा चला जाऊया बाजारा घाई करा चला जाऊया बाजारा माठ भरा चला जाऊया बाजारा तुटला वारा पाठीचा पारा जवा बिंदूच्या पडती धारा तुटला वारा पाठीचा पारा जवा बिंदूच्या पडती धारा येतो अंगी हा शारा गाई करा जरा जाऊया बाजारा माठ भरा चला जाऊया बाजारा घाई करा चला जाऊया बाजारा माठ भरा चला जाऊया बाजारा Hey! मध्यरात्री मला बाई स्वप्न पडले. त्या स्वप्नात उशीर दर्शन घडले. त्या कानाचे मुखात सारे शरळले आणि सारे पाहून माझे मन धरले. काल बाई गेलो तुम्ही यमुनेत तेरी वाटेत आला तो नंदहरी खडा मारुनी होडी तो घालरी पदर धरुणी धिंगाणा करी. सुंदर अप्रतिम अशी मूर्ती साजिरी. कानळ सौंदर्यावर चंद्रकला गोजरी. सदैव दिसते सजीव प्रतिमा शास्त्री आणि माझ्या हृदयात हसली इतके मधुर मोहब्बाश्री. रे हिरा काग नंतर आला अगं हिरा आपण पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चालल्या खऱ्या. अगं पण तुला मधुरची वाट माहित आहे का ग? अगं राधे आम्हा साडे कोणला मथुरेच्यात मुलीत माहित नाही. अगं मग आता करायचं तरी काय? अगं आपल्या शेजारची मावशी आहे की तर तिला घेऊन जाऊ. बरं बाई मी तुला हाक म्हणून पाहते. मावशी अगं ये मावशी. का ग पोरी अगं मावशी आम्हा पोरी पोरींचा विचार मथुरेच्या बाजारी जायचा. अगं सहोय आलेच तर थांबा पोरीनो
दही दूध मी घेऊन निघाले ग बाजारी निघून आले ग पोरी बाजारी निघून आले ग बाजारी निघून आले ग पोरी बाजारी निघून आले ग बाजारी निघून आले ग पोरी बाजारी निघून आले ग बाजारी निघून आले ग पोरी बाजारी निघून आले अरे ये बाबू तू पण आज खेळला का? जर का माठामध्ये हात घातलास तर गाठ माझ्याशी आहे. मगाचपासून बघते आल्यापासून तर माठाकडे लक्ष आहे तुझा. अहो काय सांगू तुम्हाला, अहो घरातली कामं करता करता खूप दमाला होतं आणि त्याच्यात कोंबड्याची बांग कधी होते आणि हिरा आदाबाई सकाळ सकाळ असते बोंबलत. अगं अशी मागे मागे काय करते? मावशी मग कुठे जाणार? अगं मग कुठे जाणार? अगं बाई तुला तर झोपण्याचं नाही. अगं निदान ह्या वयात मला तरी झोप लागू दे. अगं मावशी आता काय झालं? अगं आता काय झालं? एवढ्या भरल्या पाहिजे कशाला बरं डोळा हात मारली? अगं मावशी आम्हा पोरीपर्यंत विचारले मथुरच्या बाजारी जायचा. अगं तुमच्या पोरीपोरीचा विचार झाला पण तिथं माझं काय का म्हातारीचं काम? अगं मावशी पण आम्हाला मथुरची वाटच माहित नाही. घ्या
अगं एवढी सजली दजलीस मथुरेच्या बाजाराला जायला ना. हो का मावशी? आणि तुला रस्ता माहित नाही. हो का मावशी? अगं ते बघ तिकडे दादा बघतोय बघ, त्याला घेऊन जा की बाजाराला. हो मावशी? अगं मीच पाहिजे. हो मावशी? बरं बाई, पण मी आता आले ना, मग जाऊया का बाजारी? हो चल ना. मग चला तर. हॅलो, आलेला पारितोषिक अमोल हुमणे, अमोल हुमणे यांच्याकडून आणि खास करून आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. अमोल, हो अमोलराव, आहेत ते जवळ? आहेत ना जवळ? बरं नाव घेत्या. अहो गळ्यामध्ये घातले खूप सारे दागिने, त्याच्यामध्ये आहे डोरलं. गळ्यामध्ये घातले खूप सारे दागिने, त्याच्यामुळे मध्ये घातले डोरलं. आणि अमोलराव, तुमचं नाव माझ्या हृदयावरती कोरलं. त्याचप्रमाणे हरिशेठ सुरेश हुमणे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तर त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. नाव काय? सुरेश. अहो आई चंडिकेची मिरवणूक चालली होती थाटात. माफ करा, मावशी हरिशेठ यांचं नाव घ्यायचंय. अहो चंडिकेची मिरवणूक चालली होती थाटात. चंडिकेची मिरवणूक चालली होती थाटात आणि हरीशरावांनी प्रपोज केलं अहो त्या चिपळूणच्या घाटात. अगं ये राधे, अगं एवढ्या बिजीने कुठे चाललीस? मावशी बाजाराला. अगं बाजाराला बरोबर आहे गं. अगं पण तू घेतलंस काय सांगितलंच नाही ते. अरे मावशी सांगते. अगं मावशी मी किती तू तरी चालले बघ मथुरेच्या बाजाराला. अगं राधे, अगं दूध घेतलंयस खूपच छान, पण त्या दुधामध्ये पाणी नाही ना गं. नाही का मावशी? अगं हा बघ मगाचपासून हा बाबूना झुबला साठतोय. तुम्ही जर आले तर मला आता आम्ही. अगं हो अशी मागे थोडी गंमत केली. अगं हे चंद्राबाई, बाई नावाप्रमाणेच चंद्र आहे. अगं साडी खूप छान आहे, कधी का घेतली? अगं मावशी कालच घेतली बघ. वाटलंच मला, आज रामनवमी आहे ना, म्हणून आज घरी म्हणली असशील. काम बाबा छोटू माझ्या बघतोय. अगं म्हणूनच सांगते जरा बाजूला हो. अरे त्या चंद्रावरती लाईन मारायची मजा नको करू. हॅलो, त्याचप्रमाणे आर्यन खेडेकर, साईश जावळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे ओवी अक्षय हुमणे व प्राही अक्षय हुमणे यांच्याकडून 120 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विजय शेठ फाळके व गारवी प्रशांत खडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आलेल्या सर्व बक्षिसदात्यांचं आम्ही नमन मंडळ ऋणी आहोत. धन्यवाद. अगं ते सगळं जाऊ दे, पण विक्रीला काय घेतलंस ते सांग बघू. अगं मावशी मी किती तूप आणि चालले बाजारी. अगं चंद्रा, खूपच छान ग, तू विक्रीला घेतलेस तू. अगं तेव्हा तुझं चंद्रासारखं रूप स्वश मागे एकदम चटक चांदणी कशी चमचमते बघा. अगं ये ताराबाई, अगं एवढी नाचत मोठं कुठं निघाली बाजारालाच ना? हो माझी. काय नेली मुरटते. अगं ये तर बघ
त्या कोपऱ्यातून मागापासून तुला बघतोय. गाठ चढत होतीस तिथपासून, म्हणून म्हटलं जरा जपूनच, नाही तर उचलून घेऊन जाईल. काय काळजी करू नको. बरं, मी काय म्हणते, बाजारात निघालीस का, विक्रीला घेतलंस का? मावशी घेतलंय ना. अगं मग काय घेतलं तू सांग बघू. ते सांगितलंच पाहिजे का? अगं सांगितल्याशिवाय अगं तू येणार का कसा तुला माल द्यायला? सांग काय घेतलंस ते बघू. काय सांगतोय? मावशी मिकी नाही विक्रीला घेतलाय दही. मावशी मिकी नाही विक्रीला घेतलाय दही आणि चालले बघ बाजारी. अगं ये बाई, एवढं तू दही हलवते, हा मथुरेचा अवघड घाट आहे. हलून हलून पातळ व्हायचं नाही का मावशी? म्हणजे नक्कीच तिने वेळ घट्ट लावलेलं दिसतंय. हो अशी माग आता भवानी स्वतःवरती वेळ आली तशी राहिली माग. सवयच आहे तिला भिंतीला कान लावून राहायचं. अगं ये भवानी, तुलाच म्हटलं. अगं तुझ्यावरती वेळ आली तेव्हा राहिलीच मागे, मग चाड्या चुगल्या करायला कशी का पुढे असते? मावशी काही का? अगं खरं आहे तेच बोलते. अगं काल माझ्या दारावरून गेलीस पण म्हणायचं होतंस की मावशी उद्या बाजाराला जायचंय म्हणून. अगं मावशी, अगं तू नवऱ्यासोबत भांडत होती. म्हटलं होतं ना तुम्हाला की भिंतीला कान असतात म्हणून. अगं ये बाई, मी माझ्या नवऱ्याबरोबरच भांडत होते, तुझ्या नवऱ्याबरोबर तर नव्हती ना. म्हणूनच म्हणते, अगं असं लोकांच्या भिंतीला कान लावायचे नसतात. तिथं असं आहे ना, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाट. मावशी बघा ना, त्याला लगेच मिरची सोंगली. बरं, तुझ्या बरोबर भांडायला मला काही वेळ नाही, पण बाजाराला काय घेतलंय ते सांग बाई. गहू सांगितलंच पाहिजे. अगं सांगितलंच पाहिजे. अगं या बाकीच्यांनी सांगितलं, मग तुझं काय वेगळं आहे का? नाही मावशी, मग काय घेतलंय ते सांग बाई, नाही तर मी काय बाजाराला यायची नाही बघ. ते सांगते हा. आजचा कशी आली सरळ, एवढी पण लाडी गोडी लावू नको. घे मावशी. सांग बाई काय ते. दयाच्या विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. अगं ये बाई, अगं आपण गवळ्याच्या नारी, आपला प्रपंच दया दुधावरती चालतो. अगं हे मावशी पुढे ऐकशील तर काय सांगशील बाई? दयाच्या विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. मावशी, मी तिला घेतला कव्वा आणि तुम्हाला कोणाला असेल हवं असेल त्यांनी सरळ लाईन लावा. अगं ये बाई, अगं हा किलबिलाट आहे बघ किती तो. अगं एवढा सगळ्याचा तुझ्या बरोबर आला, तुझ्या माठात राहील का? हो मावशी ना. म्हणजे एवढा माठ भरून आणलाय. हो. अगं ये कोणा जावा याच्या बरोबरच वरची मागे सगळ्यांनी लाईन लावा म्हणे. अगं एवढी सगळी जण आली ना, तुझं माठ राहायचं पण नाही जागेवरती. बरोबर आहे की नाही बाबू? तो बघ, तो जिल्ह्यात काढतोय. बरं राधे, आपापला शृंगार केला, माल देखील घेतला, मग आता जाऊया का बाजारी? अगं मावशी, पण तू काय घेतलंस? अगं माझं काय ग म्हातारीचं, कशात काय आणि फाटक्यात काय? अगं मावशी, नेमकं घेतलंस तरी काय? अगं मी की नाही घेतलं साधं आणि सुद्धा बघ, सांगायलाच पाहिजे. हो. बरं बाई सांगते. भवाने यश पुढं, मावशी आले की. नाही तर म्हणशील मी ऐकलं नाही म्हणून. पोरीनं या ग अशा पुढे. अगं मी की नाही घेतली. मावशी, अगं आता काय झालं? नवरी जराशी घेतलीस की अगं काय? हे भवाने, माझा नवरा त्यातला नाही, तुझा नवरा मारतो म्हणून. अगं मावशी, तेव्हाच रोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या अंगणामध्ये पडलेला हे असतो. मावशी, तुझा नवरा देखील मारतो आणि माझा नवरा देखील मारतो. अगं तेव्हा ते दोघं जण जातात. हो मावशी. म्हणूनच म्हटलं त्यातली नव्हे. अगं मी तिने घेतली लस्सी आणि राधा आणि मी सोडू या बाकी सगळ्या म्हशी. अगं, होय. अगं तो बिचाराच्या अंगावरती नाही ना ग, बाबू पकडलाच म्हणून बरं आलं. त्या पोरींचा काय भरोसा नाही. अगं राधे, ते सगळं जाऊ दे, ऐकलंच ना आता? हो मावशी. मग आता जाऊया बाजारी. हो चल ना. बरं मी काय म्हणते, दिवस माथ्यावरती आला. हो ग मावशी. अगं त्याच्यात हा मथुरेचा अवघड घ्या, चालून चालून हातून जमायला होईल. एखादं छानसं गाणं म्हण ना. अगं मावशी, तूच म्हण. अगं माझं काय ग म्हातारीचं, मुखात नाही राहिले दात, पण तरी सुद्धा तू म्हणते म्हणून म्हणते. बरं पण साथ देशील ना? हो मावशी. कोणीनं द्या ना ग. हो मावशी. बरं ठीक आहे. शालू बलगरीचा शृंगारी नेसला, डोई गजरा बोलीचा वेणीत माहला, सख्या सयान जपून चला ग सावरुनी माठाला, सख्या सयान जपून चला ग सावरुनी
शालू भैरवीचा शृंगारी नेसला डोई गजरा बोलीचा वेळीच मारला गजयानुचा पुसलाल सावरुनी माठाला गजयानुचा पुसलाल सावरुनी माठाला हॅलो आलेला पारितोषिक आमचे मित्र सोमेश रानळे यांच्याकडून या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत पुन्हा एकदा सादर झालं पाहिजे आणि तेही गायकानं रंगमंचावरती येऊन सादर करायचंय म्हणजेच वन्स मोर.
त्या तेजवंशने आपला आत्माचं दान करून दृष्टांचा नाश केला. तोच हा पोगणीसूचा आतोत्तरे बोला पुंडलिक वर दे. हरी विठ्ठल. परंतु काय करणार, 360 गावांचा मेळ मिळून मत्रीचं बाजू जाते. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी आपण न करता आपल्या सोंगडाला दिलीच पाहिजे. त्यांना मी आपण पाहतो. पेंड्या अरे सुदामा. आलो देवा. साध ही आली धांदल झाली. अरे साध ही आली धांदल झाली. चल जाऊया लवकरी. कान्हा गोकुळचा राजा श्रीहरी. देव माझा बसलाय अंतरी. कान्हा गोकुळचा राजा श्रीहरी. देव माझा बसलाय अंतरी.
तुम्हाला एकाची बोलण्याचे कारण तुम्हाला ऐकायचे कोणाचे कारण स्वसूत्र 3-4 जणांचा मेळ मिळून मत्रीचं बांधत आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांना सोबत येतोच नाही. तशी आज्ञा देवा. अरे पेंद्या काय सुद्धा देवाने काय सांगितलं ऐकलंस मी तर काय ऐकलं ऐकलंच नाही म्हणतोस. होय. सर्वांसाठी महत्वाची सूचना. या ठिकाणी गाडीची चावी सापडलेली आहे. जर कोणाची असेल तर कृपया खात्री करून रंगमंचाच्या मागे येऊन ती घेऊन जायची आहे. धन्यवाद. ए पेंद्या काय सुद्धा काय म्हणतो देवाने काय सांगितलं तू ऐकलंच नाही काय म्हणतोस काय मग देवाने तुला बोलावलं काय याला पुढं तू हवा दिला म्हणून तुझ्या सुट्टीला आलो. अरे देव मोठी कामगिरी सोपून गेली आपल्या दोघांवर. ती कोणती 16 सहस्र 360 गवळणी माटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेले आहे. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करायचं असं देवांचं म्हणणं आहे. अरे पण माझ्या झेपणार नाही. होणार नाही म्हणतो नाही अरे देवाने सांगितले म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. हे तर करावंच लागणार आहे. काय करायचं काय तुझ्या जोडीचा कोण आहे? तुझ्या जोडीचा कोण आहे? अरे तो वाकडा आहे ना त्याला आवाज देस बघू. तू देतो की मी देऊ? नाही तूच देस. अरे बोबड्या रे बोबड्या मोठ्याने दे त्याला ऐकायला जायला पाहिजे. अरे बोबड्या रे बोबड्या आले ताय तुझा आमा. अरे हाय पुढे जरा लवकर येतोस काय? आले पेंड्या आलो बिकाना आपल्या गोकुळातल्या खाल्या गाई वाटलं अरे तलायला लानो मालावर ठेवले आहे. अरे ती गाई गुरं आपण नंतर बघू. तुला दही दूध लोणी ताक लस्सी पाहिजे काय? अरे बापलं एवढं थगलं आहे. हा, मग पाहिजे असं तर मला लवकर ये. अरे यायला हवंय. हा, संपायच्या अगोदर ये. आलो पाहिजे लवकर. अरे बापले बाप झाला डोक्याला तापलीला तो तुम्ही आता कुठं बापले बाप झाला डोक्याला तापलीला तो तुम्ही आता कुठं माझी कपिला दिसते दाती राजा नदी जणू फुलवती. माझी कपिला दिसते दाती राजा नदी जणू फुलवती. अरे बापले बाप झाला डोक्याला तापलीला तो तुम्ही आता कुठं बापले बाप झाला डोक्याला तापलीला तो तुम्ही आता कुठं माझी कपिला दिसते दाती राजा नदी जणू फुलवती. माझी कपिला दिसते दाती राजा नदी जणू फुलवती. कुठं सोडून तिला पाहिली तरी कुठे नाही ती दिसली. जाऊन गले ना बसली घरी नाही सवयची असली. कुठं सोडून तिला पाहिली तरी कुठे नाही ती बसली. जाऊन कुठे गले ना बसली घरी नाही सवयची असली. थापले थापलो तोंडावर थापईला पालं मला तुझं घरी. थापले थापलो तोंडावर थापईला पालं मला तुझं घरी. माझी कपिला दिसते गती राजा नदी जणू फुलवती. माझी कपिला दिसते गती राजा नदी जणू फुलवती. अरे बापले बापला डोक्याला तापईला तो तुम्ही आता कुठं बापले बाप झाला डोक्याला तापईला तो तुम्ही आता कुठं
गेलीस तू काय तुझी गाय चुकले अरे काय सांगू तुला अरे सोडली सकाळी अरे तुझ्या मनात बोलली ते काय त्या पल्यावरून एकदम बघितली ना अरे झाली झुडपातून एकदम परत सुटली फुले मग भेटली ना तुला? बघतोस काय अरे नशिबाची त्यात झालीच माझं धोतर नाही कुठं आला लागला माहिती का तुला अशी वाचलाच बिचारा अरे नाही तर असंच यायला लागला असेल इकडं म्हणतोस का मग आणि हा नवीन कोण आणलं शिकलं अरे नाही ओळखत छे काय अरे आपल्या जोडीचा कोण असणार दुसरा फक्त माझा फक्त पेंड्या तूच आहे अरे नाही हा सुद्धा मी आहे. काय म्हणतोस काय हा सुद्धा मी मेला गुजगावण्यासारखा असा उभा काय आला शिकले मग अरे तुम्ही दोघं बोलता बाय मी काय म्हणतो मला आधी धैतू ते भूक लागली गाय तिकडे सोन्याची असं नाही भेटणार नाही तू तुला तुला तर गाय ओरडते तुझी ये, अरे बोलू नको रे गप रे. अरे देवाने काम केलं. मी आता जाईन तिकडे. अरे पेंड्या, हे सोन्या. मला काय सांगितलं गायला बोलू नकोस म्हणून अरे आधी भेटलीची नशीब समान आणि आली. नंतर दोघं गेले असं शोधायला. फक्त म्हणायला तेवढं काय शोधायला काय बोलत येत नाही काय अरे आली नाही असतं. हे आवाज कमी काय दिलं मागच्या इलीला पण तुझी वाचा गेली जरा झोप राहशील की नाही हा? नाही म्हणते नाही म्हणजे काय अरे तिला ताण लागले असेल सकाळी कुठं सुट्टी होती माहितीये का तुला एक जमा एक मारते ए माझी गेली नाही मुक्तासाठी बोलून नाही माहिती सासगलं हा अरे पण आता देवाने सांगितली कामगिरी करायची का ह्या गायला बघायचं अरे तुला पण बघायचं आणि कामगिरी पण बघायची त्यात काय वेगळं होतं? कामगिरी मोठी आहे आता आवाज कमी कर नाही तर कमाल नाही त्याची बोलून नाही माहिती का ना ए कामगिरी करणार आहे मी बरोबर आहे हे गायला पण इथेच लावली मी म्हणतो अरे मोठी कामगिरी आहे, गायला बघून नाही करता येणार अरे मोठी कामगिरी काय तू तुला बोलवलं कशाला असता अरे मी तोंडाने वाकलाय असून दे पण कामगिरी करायची महत्वाची आहे मी काय म्हणतो तुम्ही एवढ्या झाल्यासारखं घरी झालो बापल्यासारखं बापले झालो तुम्हाला काही होणार नाही कामगिरी आधी कामगिरी आहे नंतर होईल की नाही ते सांग काय कामगिरी तरी सांगून ठेव ते वाले होते हा. आम्हाला दोघांना बोलून घेतली आणि काय म्हणाले आणि म्हणले 16,308 गवलनी हा आटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेली आहे अरे मग जाऊ दे ना अरे जाऊन दे, धैर्यच नको तुला हा धडून हवाय तर मग त्यांना अडकवल्याशिवाय धैर्यच आपल्याला भेटणार काय कसं? म्हणतोस काय मग- अरे काय पहिले घेऊन जा तू. मग सांग आता लवकर घेऊन जा तू घेऊन जा हा. कुठं तुझ्या नाही? हे उठलं लवकर. अरे गुलामा 2 बाटल्या पाणी काय म्हणतोस काय तेव्हा अरे तुला ध्यानच लागली होती तेवढी ते काय सांगू तुला पण मी काय म्हणतो हा. काय म्हणाला तिथे छास गवले नाही अरे 16,300 चा एवढे गवलणी आहे हा. पण मी काय म्हणतो त्या गवलणी जाणार कुठून माहितीये का तुम्हाला
आणि त्या यमुनेच्या घाटावरून वर जाणार बाजाला करायला. आपल्याला काय करायला पाहिजे? त्या घाटावर आपल्याला मधोमध बसायला लागणार आहे लपून. आपण बघायला हा, का? मग? कसं करूया? माझ्या मागणे आम्ही कुठं लपायचं ते तुम्हाला दाखवता. आलं तू या लवकर. हे चल. घेऊन घागर डाव्याकडेवर जाऊया बाजारी येईल कान्हा करील धिंगाणा गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी घेऊन घागर डाव्याकडे वर जाऊया बाजारी येईल कान्हा करील धिंगाणा आडवाटीवरी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी. गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी. दया दुधाच्या मालाची करी सारी नासाडी करी सारी नासाडी, करी सारी नासाडी. हो पिंड तुझा मान वाकड्या येऊन सवंगडी दया दुधाच्या मालाची करी सारी नासाडी करी सारी नासाडी, करी सारी नासाडी. हो नारई मुंडली वाजता मुरली पडता कानावरी नारई मुंडली वाजता मुरली पडता कानावरी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी. गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी. घेऊन घागर डाव्याकडे वर जाऊया बाजारी येईल कान्हा करील धिंगाणा आडवाटीवरी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी. गहिरा तारा मिळून जाऊया ग पोरी पोरी मथुरे बाजारी.
ए, पेद्या. हा सगळ्या गवल्याने आहेत बघ आता मग आता काय करायचं सांग मला आता फक्त तू आम्हाला काय करायचं ते सांग. अरे तसं का म्हणाला अरे तू म्हणालास ना 307 गवलनी आता तुम्हाला मी इथं हलवून दाखवले आहेत आता काय करायचं तेवढं सांगायचं आता अडवले तुला ते जातात आहे. काय म्हणतोस काय मग बघ अरे पण हे दूध पण देतात हाय तिला ओळखलंच छे! नाही. अरे राधा अरे ती मला माहिती आहे पण ती एवढ्या गोलींच्या ती लांबली लच खायची रे कोण तिला तू ओळखलंच छे! नाही. ही बघ, ही काय अरे ह्यात म्हटलं अरे केवढी माती आहे तू बाई तुला माझी मावशी काय म्हणतोस काय मग अरे मावशी इकडे ये जरा. कोणतरी गिरायक आले वाटतं तुला गिराईक म्हणते गिराईक. अगं तू जाते साईज काय निघलं अरे मी चालले बाबा मला पण म्हातारी तीन जण बोल ए, ए, काय अरे ती बाई माझ्या चल म्हणलं की लगेच निघाला. अगं ये मावशी अरे आता काय राहिलं तुझं तू जाते साईज कुठं म्हणाली मथुरेच्या बाजारी चालले अरे मथुरेच्या बाजारात आली ती अहो, जाता येणार नाही म्हणून तुला सांग. त्या रस्त्याने जाता येणार नाही यार. तुम्ही कोण अडवणार आहे आम्हाला ओळखत नाही तू काय बाबा अगं मी बोबल्या आणि हे दोन अगं हा पेंडी आणि हा तुझा मा अरे पण हा बोलत नाही का त्याची हा अवस्था बोलत नाही आहे. हे बोल जरा तिच्या जवळ अरे मगाशी तिकडं ना लाडू खाताना नुसता बोट्या चुकत होता बघ ए कशाला जातो शिकलं कशाला जातो शिकलं कशाला जातो डान्स का कसला आहे बघ अरे काय झालं काय अरे तू म्हणते की बोटा जातील बोटा म्हणून ती म्हातारी सांगते हा होय तिला कधी बघत नाही मला. आता भली मला आहेस म्हटलं तिच्या दांडक्या दिन मारते का लोस तुला अरे मेल्या नको तिथे काहीतरी करू नको नाही तर इकडे आलो इकडे घरी घेऊन जाणार नाही तुला सांगून ठेवतोय इकडे घेऊन जा काय त्याला घेऊन जाऊया आम्हाला. ए मावशी इकडे ये कुठं म्हणाली जाते साय अरे मथुरेच्या बाजारी त्याला चालले. पण घेऊन जा मग जातो जायचं काय आम्ही आता जायचं. अरे मगाशी जाणार लांब मुलीला बाईची जायचं शेवटी लांब लागते काय एखादं धुंगाण काय मला अरे लागले हे बाबा माहितीये का मी तुला तुझ्या रस्त्यामध्ये नाही आले तू माझ्या रस्त्यामध्ये आलाय काय म्हणाली मी तुझ्या रस्त्यामध्ये नाही आले तू माझ्या बोटासाठी रस्त्यामध्ये- बोटा कापून टाकीन सारखी बोटा दाखवू नको जा मला याला सांगू ठेवा मी दिसली अशी बारीक तरी बारीक नाही आहे त्याला सांग मला काय सांगतेस. तू जरा समजाव त्याला हे कोणता धमकी देते साहेब मला समजेल मी काय खुलाय काय अरे खुली रे खुली येली रे येली तूच येली अरे मी काय म्हणते जरा इकडे ये ना हात जाऊ नकोस अरे म्हणूनच सांगते इकडे ये तुला दही दूध देते आणि जरा आम्हाला मथुरेच्या बाजारात जायला दे काय ना. काय समजतेस काय मला काय म्हणते बा काय म्हणतीस मला दूध देत रे ना? हे असं एवढं उघड्या करू नको मला बायका समजू नको सांग दांडका जेवलाय बघ अरे बाबाने तिच्या नादाला नको लागू तुम्ही रे तू जातेस तुझं ह्या रस्त्याने तुला जाता येणार नाही येणार अरे पण तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे अरे का? अंधाबाई आले अशा लाईनीत उभ्याला आणि कायदा वाचून दाखवतो ऐकून घ्या हे बघ पटला तर बसणार नाही तर मथुरेच्या बाजारी जाणार बघ दोनदा सांगितलं बोटा दाखवायची नाही मला ठीक आहे तुझा कायदा अशा समोर उभ्या लाईनीत उभ्याला बरोबर आहे ना? वेद सुदामा वाटेवर तुझी फोडू आम्ही घागर वेद सुदामा वाटेवर तुझी फोडू आम्ही घागर तुम्ही घ्या ग आता माघार तुम्ही घ्या ग आता माघार कृष्ण देवांच्या हुकमावर ग राधे वाट मथुरेची विसर कृष्ण देवांच्या हुकमावर ग राधे वाट मथुरेची विसर वेदा तुझा मावाडीवर तुझी फोडू आम्ही घागर वेदा तुझा मावाडीवर तुझी फोडू आम्ही घागर तुम्ही घागर आता माघार
कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मधुरे बदारी तुम्हाला हवावर गणकाला सोबत करणार गोडीला पडावर श्री हरिमुखी साऱ्यांच्या हे नाव त्याच्यामुळे धन्य झाले सारे गोकुळगाव घाट तडताना मारीन खडा तुझ्या मोठाला जाईल तडा घाट तडताना मारीन खडा तुझ्या मोठाला जाईल तडा राजे स्वतःला तुझ्यावर कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट वेदा सुदामा वाटीवर तुझी फोडू आम्ही घागर वेदा सुदामा वाटीवर तुझी फोडू आम्ही घागर तुम्ही घागर आता माघार कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मथुरेची कृष्णदेवाच्या हुकमावर राजे वाट मावशी आमचा कायदा घातलाय की नाही प्रधान? अरे बाबा तुझ्या कायद्याने आणि हुकमाने आम्ही काय बसायचे नाही बघ कशावर बसायला का? आपण खाली बसायला लागणार आहे पिंपळाच्या झाडाखाली. अगं पोरीनो त्यांच्या कायद्याने हुकमाने बसायचे नाही बघा दमल्या एक पेंडे, एक सुदामा. एक काम करा, या गवळणीच्या आता सगळ्या बसण्याला आहेत. जे आपण आता आज गेलं पाहिजे कुंजवनात. सगळ्या बाटल्या की नाही बघायला नको काय बघायला लागतील परत. आता कोणती मावशी अजून उभीच आहे. तुला बोललो काय पण एक काम करा, हे दांत घेऊन जा आणि कुंजवात जाय गेले ना तिला सोडून लावा. मी या मावशीला बसून येता इथं. हे मावशी इथं मला येईल. अरे असं आता तुला पण खाली बसायला लागणार आहे. माझ्या पोरी बसल्या तुला खाली बसायला लागणार म्हणजे लागणार आहे. बसत नाही बघ हे मावशी हे काही चालणार नाही. अरे मग तुझ्या असेल ताकद तर बसव बघू हा बघ मग आता.
यशोदेचा काना देवकीचा कान्हा नंदाचा नंद हरी हवन माई तुला साध घाली हीरा तुम्ही माघारी दही दूध लोणी ठेवा उतरुनी आशीर्वाद देऊन जावे मग बाजारी यशोदेचा काना देवकीचा कान्हा नंदाचा नंद हरी पावन माई तुला साध घाली हीरा तुम्ही माघारी दही दूध लोणी देवा उतरुनी आशीर्वाद देऊन जावे साध बाजारी ओरतात घेऊन मानशिरी चालली समतुरे बाजारी हो चालली समतुरे बाजारी हो चालली समतुरे बाजारी केला रस्ता तुझा प्रतिबंध ऐकून माझी होईल धुळदारी दही दूध लोणी घेऊन जाऊ नको कंस नगरी तुला साध घाली हीरा तुम्ही माघारी दही दूध लोणी देवा उतरुनी आशीर्वाद देऊन जावे माझ्या बाजारी यशोदेचा काना देवकीचा कान्हा नंदाचा नंद हरी तुला साध घाली हीरा तुम्ही माघारी ए
पेंड्या सुद्धा मला दिली कामगिरी पार पडली दिसत नाही घेतोच्या गवळण समाचार अगं राधे तुम्ही आज कुठून जाणार कुठे आम्ही कोकणातून जाणं मधुच्या बाजाराला मथुरेचा प्रतिबंध आहे कोणत्या उपमाने माझ्या आपणास म्हणतात तरी कोण मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे पायी पद्म बेंबी रत्न मस्तकी तुरा कटेवरती हात आणि सोन्याची विटेवर उभे राहून विटाळ विटाळ करत असतात. अगं राधे सध्याचे युग कोणते कलियुग या कलियुगामध्ये मला गोसाळाचे रूप घेऊन दारोदारी हिंडावे लागते आणि ते कशासाठी आशीष लागण्यासाठी जर तुम्ही खरं श्रीकृष्ण भगवान असाल तर तुमची ओळख पटवा. ऐक तर पहिला अवतार मत्स्य दुसरा कुर्मा तिसरा वराह चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा श्रीकृष्ण भगवान हा राधे तुझ्यासमोर उभा आहे. तुझं मावशी हे खरं देव आहे आपल्या शरण जाऊया. जा तुम्हाला रजा आहे सांग राधे तुला रजा नाही सातव्या दिवशी रचलेले आठव्या दिवशी पूर्ण करून जा. तुझ्या पाहून काना रूपाला हरवून जाते मी स्वतःला तुझ्या पाहून काना रूपाला हरवून जाते मी स्वतःला हो मनमोहना सोड माझी वाट जाऊ दे घराला मनमोहना सोड माझी वाट जाऊ दे घराला. तुझ्या पाहुणी काना रूपाला हरवून जाते मी स्वतःला तुझ्या पाहुणी काना रूपाला हरवून जाते मी स्वतःला सोड माझी वाट जाऊ दे घराला सोड माझी वाट जाऊ दे घराला. तुझ्या बाजरी कामला चंद राधा होते ज्ञान धुंद युगे युगे मला तुझी बात सप्तसुराचा मनी हा आनंद तुझ्या बाजरी कामला चंद राधा होते ज्ञान धुंद युगे युगे मला तुझी बात सप्तसुराचा मनी हा आनंद प्रेमय भाव जगाला या साऱ्या चराचराला प्रेमय भाव जगाला या साऱ्या चराचराला सोड माझी वाट जाऊ दे घराला सोड माझी वाट जाऊ दे घराला. सोड
तुझ्या पाहुणी काना रुपाला हरवून जाते मी स्वतःला तुझ्या पाहुणी काना रुपाला हरवून जाते मी स्वतःला हो थोड माझी वाट जाऊ दे घराला हो म्हणा थोड माझी वाट जाऊ दे घराला थोड माझी वाट जाऊ दे घराला थोड माझी वाट जाऊ दे घराला मनमोहना सोड माझी वाट जाऊ दे घरा